हा जो व्हिडिओ आहे ना तो महाशिवरात्री दिवशी शूट केलेला आहे। सकाळची छान अशी पूजा वगैरे करून घेतली, त्यानंतर इथं मी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करून घेतला आणि पुन्हा मी आले किचनमध्ये। म्हटलं पहिले फराळाचं वगैरे बनवून घेऊया। शेंगदाणे कमी गॅसवरती अगदी छान असे भाजून घेतले आणि ही जी मी छोटी छोटी रताळी आणलेली आहेत ना, त्याची मी तुम्हाला एक आगळी वेगळी रेसिपी सांगते। अगदी खास नाही, परंतु खायला खूप छान आणि टेस्टी लागते। तर इथं छोटी छोटी रताळी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्यायचे आणि त्याला तूप लावून घ्यायचं। तूप लावल्यानंतर आपण नॉनस्टिकच्या पॅनवरती किंवा फ्राय पॅनमध्ये आपण ठेवून द्यायचे। यासाठी आपल्याला नॉनस्टिकचंच भांडं वापरणं गरजेचं आहे। त्यावरती ही सर्व रताळी ठेवून द्यायची आणि त्यावरती झाकण ठेवायचं। 15 ते 20 मिनिटे आपण त्याकडे पाहायचं देखील नाही, अगदी कमी गॅस करायचा, छोट्या गॅसवरती ठेवून द्यायचं। एवढे छान लागतात ना ते रताळी। तुम्ही अशी रेसिपी ट्राय केल्यानंतर पाणी टाकून कधीच तुम्ही रताळी उकडून घेणार नाही। शेवटी मी इथे छान अशी खिचडी बनवून घेतली। तर आजचा व्लॉग असा होता।